हा 17 डिसेंबर 2015 रोजी उत्तरित झालेला तारांकित प्रश्न आहे। 17 डिसेंबर 2015 अध्यक्ष महाराज, याच्यावर पूरक माहिती येत आहे 7 जुलै 2026 ला। खरं तर संसदीय कामकाज मंत्री महोदयांना मी 8 ऑक्टोबर 2025 ला विनंती केली की कामकाज सुधारलं पाहिजे। शेवटी अध्यक्ष महाराज, मी येताना ते गाणं होतं, कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों, रह जाते सिर्फ विधानसभा के नियम। अध्यक्ष महाराज, विधानसभेचे नियम आज मी आहे उद्या नसेल, आपण आहात उद्या नसेल, पण या विधानसभेच्या पवित्रतेसाठी हजारो लक्षावधी लोकांनी घरावर तुळशीपत्र नव्हे तुळशीची कुंडी ठेवून देशासाठी, स्वातंत्र्यासाठी, लोकशाहीसाठी बलिदान केलं। अध्यक्ष महाराज, मी आपल्याला लक्षात येऊन देतो, संसदीय कामकाज मंत्री महोदय, तुम्ही मला 8-10-25च्या पत्राचं उत्तर दिलं 13 मार्च 2026 ला। आता ठीक आहे, आपण व्यस्त असता। उत्तरामध्ये तुम्ही 2 फरवरी 2026चा GR बनवून पाठवला, हा मी तुम्हाला देतोय, अध्यक्षांच्या माध्यमातून देतोय। 1 मिनिट अध्यक्ष महोदयांना द्या। अध्यक्ष महाराज, मग मार्चचं अधिवेशन आलं। खरं तर अपेक्षा कधी काय होती, 2 फरवरीला तुम्ही आदेश काढले की कपात सूचनेची उत्तरं असतील तुम्ही 30 दिवसात दिली पाहिजे, औचित्याची उत्तरं असतील 30 दिवसात दिली पाहिजे। आणि अध्यक्ष महाराज, तुम्ही तर एक उत्तम निर्णय केला। खरं तर तुम्ही एवढे चांगले निर्णय करता अध्यक्ष महाराज, मला व्यक्तिगत वाटतं की तुमच्या मतदारसंघाचा मतदार होऊन पुन्हा पुन्हा तुम्ही निवडून यावं, म्हणून मतदान करावं, असं इतके उत्तम निर्णय करताय। पुन्हा अध्यक्ष महाराज, एवढं चांगलं काम केल्यामुळे पुन्हा पुन्हा अध्यक्ष व्हा असं तर म्हणत नाही ना। अध्यक्ष महाराज, तुम्ही 24 फरवरी 2026 ला अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये 16 मार्च 2022चं कपात सूचनेचं उत्तर हे 18 फरवरी 2026 ला आलं। तेव्हा तुम्ही म्हणाले डिजिटल प्लॅटफॉर्म केलाय। मुख्यमंत्री महोदय सुद्धा उभे झाले, त्यांनी म्हटलं की माझ्याही बाबतीत असंच झालं की मी कपात सूचना केली, मुख्यमंत्री म्हणून मीच उत्तर देऊ। माझी विनंती अध्यक्ष महाराज, मी सर्व कागद देतो, पण अध्यक्ष महाराज आत्ताही म्हणजे काल अध्यक्ष महाराज काल पुन्हा तसंच होत आहे। सन 2022च्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केलेल्या कपात सूचना 3425 अशा 5 कपात सूचनेचं उत्तर परवा आलं। तर अध्यक्ष महाराज, माझी फक्त विनंती का ऐकून घ्या अध्यक्ष महाराज, की आता कधी मांडणार नाही, आज तर मी ठरवलं, कारण मांडून मंत्रालयामध्ये गेल्यावर काहीच परिणाम होत नाही। तर कमीत कमी अध्यक्ष महाराज मी फक्त 2 गोष्टी सांगतो अध्यक्ष महाराज, की 4 जुलै 2006 ला कधीपर्यंत अध्यक्ष महाराज मी हा कागद पाठवतो, 4 जुलै 2006 तेव्हाचे तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एक चांगली घोषणा केली, तीही कागद मी तुम्हाला देतोय। ते म्हणाले की ज्या विभागातर्फे उत्तर उशिरा येईल त्याची जबाबदारी निश्चित करून त्याच्यावर कारवाई करू। अध्यक्ष महाराज, फक्त मला याच्यात एक अजून जोडतो, कारवाई निश्चित करा, पण दर अधिवेशनाच्या मधात पटलावर अहवाल ठेवा। आता डिजिटल प्लॅटफॉर्म होईल तेव्हा होईल, पण कमीत कमी पुन्हा अध्यक्ष महाराज विधानसभेला इतकं सहज, सोपं, स्वस्त असं कोणी समजून घेऊ नये, ही माझी आपल्याला आग्रहाची विनंती। आपण उत्तम काम करता म्हणून, नाही तर मी प्रश्नही मांडला नसता, पण तुम्ही जी संवेदनशीलतेने काम करतात, तुमच्याकडून अपेक्षा आहे की विधानसभेचं कामकाज हे धारदार व्हावं, बोथट होऊ नये। सन्मान्य सदस्य सुधीर मुनगंटीवार साहेबांनी इकडे जो मुद्दा मांडलाय तो अत्यंत रास्त आहे। शेवटी एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या संविधानिक व्यवस्थेत विधिमंडळाला एक विशिष्ट स्थान आहे आणि विधिमंडळावरती ही जबाबदारी आहे की शासनाकडनंच म्हणजे कार्यकारी मंडळाकडनं त्यांनी केलेल्या कार्याचा पूर्ण हिशोब आणि त्यांनी केलेल्या कार्याबद्दल प्रश्न हे विचारायचे अधिकार हे संपूर्णपणे या विधिमंडळाला आहेत। असं असताना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं किंवा त्या संदर्भातली माहिती ही योग्य वेळेत जर विधिमंडळात येत नसेल तर मला वाटतं ही संसदीय ही आपल्या कॉन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चरसाठी किंवा संविधानिक रचनेसाठी अगदी घातक अशी परिस्थिती आहे। आणि या परिस्थितीवरती सुधार आणण्यासाठी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण विधानसभेच्या कामकाजासंदर्भातला एक डॅशबोर्ड निर्माण केलेला आहे, तो अपडेट करायचं काम चालू आहे। मला वाटतं
या अधिवेशनानंतर पुढच्या अधिवेशनापर्यंत तो संपूर्णपणे कार्यान्वित असेल आणि त्यावरती जेवढे प्रश्न झाले आहेत त्याच्यावरची अधिक माहिती जी यायची आहे, प्रलंबित आहे किंवा इतर आश्वासनं जी सभागृहात दिली गेली आहेत, सभागृहातल्या कामकाजाविषयात ज्या प्रलंबित बाबी आहेत, या सगळ्याची माहिती त्या डॅशबोर्डवरती उपलब्ध असणार आहे. तरीही मी परत एकदा शासनाला असे निर्देश देत आहे की आपण त्वरित आत्तापर्यंत दिलेली आश्वासनं असतील, आत्तापर्यंत दिलेली अधिक माहिती देण्यासंदर्भातली शाश्वती जी सभागृहात दिली गेली असेल त्या संदर्भात हे अधिवेशन संपण्यापूर्वी व्हाईट पेपर, श्वेतपत्रिका या सभागृहात आपण मांडावी. आजच्या लेईंगमध्ये ह्या मागच्या वेळच्या अधिवेशनापर्यंतची आश्वासन किती पूर्ण झाली ती आहे आणि ती समाधानकारक आहे आणि समाधानकारक दोन्ही आहे मागच्या पार्श्वभूमीवर. पण हा तुमचा आदेश आम्ही मानतो आणि शुक्रवारचं अधिवेशन संपण्यापूर्वी ज्याला आपण म्हणू वस्तुस्थिती ही तुमच्यावर मांडतो. आणि दादा खातेनिहाय ह्याच्यात एकदा चीफ सेक्रेटरीबरोबर बसून 2015ची माहिती 2026 मध्ये येणं हे काय योग्य नाही. त्यामुळे या संदर्भात चीफ सेक्रेटरीना सांगून संपूर्ण माहिती जी आहे ती पुढच्या अधिवेशनापर्यंत पूर्ण बॅकलॉग हा भरायला पाहिजे.